आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी आपण दूध पितो। दुधामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, B6 असते। पण आपण असे कोणते पदार्थ आहेत जे दुधासोबत खाल्ले नाही पाहिजे आयुर्वेदानुसार, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की दुधासोबत तुम्हाला ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत आणि दुधासोबत तुम्हाला ह्या गोष्टी खायच्या नाहीयेत का, तर त्याचा परिणाम काय होतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग हा आजचा व्हिडिओ आपण चालू करूया। पहिला आहे दूध आणि दही। तर दूध आणि दही सोबत कधीच खाऊ नका, हे एक टॉक्सिक कॉम्बिनेशन आहे। हे जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला पोटदुखी किंवा पोटाचे प्रॉब्लेम चालू होतील। एक तर तुम्ही दही खा, एक तर तुम्ही दूध खा, पण दोन्ही सोबत कधीच खाऊ नका। दूध आणि आंबट फळे घेऊ नका। दूध आणि तुम्हाला ऑरेंज, मोसंबी, लिंबू हे तुम्हाला लगेच खाऊ नका, कारण कमीत कमी दूध आणि या फळांमध्ये 2 तासाचा गॅप असला पाहिजे। हे दोन्ही जर तुम्ही सोबत खाल्ली तर तुम्हाला उलटी होऊ शकते, तुम्हाला पोटदुखी होऊ शकते आणि अजून पोटाचे प्रॉब्लेम्स पण होऊ शकतात। दूध आणि केळ हे आपण ज्यादातर खातो, म्हणजे जेवणासोबत आपण दूध केळ खातो, पण हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे। दुधासोबत कोणतीच फळे खायची नाही आहेत। पण जर तुम्ही दूध केळ खात असाल तर तुम्ही कधीतरी खा, त्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही वेलची किंवा दालचिनी घालून खा, म्हणजे तुमचं डायजेशन लवकर होईल, चांगलं होईल। कारण हे पचायला खूप जड असतं आणि ह्या 2 गोष्टी पचायला खूप जास्त वेळ लागतो। त्यामुळे दूध केळ जर खात असाल, रोज खात असाल तर ते थांबवा। तुम्ही कधीतरी आवड किंवा तुम्हाला खाऊ वाटतं तर कधीतरी खाऊ शकता, महिन्या 2 महिन्यातून, पण रोज जर तुम्ही दूध केळ खात असाल तर ते खाऊ नका। आपण बरेचदा दुधात गूळ घालतो साखर नको म्हणून, पण आयुर्वेदानुसार दुधात गूळ पण घालणे ठीक नाही आहे। हे जर तुम्ही घातले तर तुम्हाला पोटदुखी किंवा पोटाचे प्रॉब्लेम परत चालू होऊ शकतात। दूध आणि मासा हे दोन्ही एकदम कधीही खाऊ नका। हे जर तुम्ही दोन्ही एकदम खाल्लं तर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकते, कारण हे दोन्ही एकदम विरुद्ध आहार आहेत। तुम्ही दूध आणि मासा ना, म्हणजे बरेचदा आजकाल आपण जेव्हा बाहेर काहीतरी सी फूड खायला जातो, मासा खायला जातो, तेव्हा तळलेला मासा, फ्राय केलेला मासा त्याच्यासोबत एक डिप देतात। तर ती जर दह्यापासून बनवली असेल, दुधापासून बनवली असेल तर ते तुम्ही माशासोबत खाऊ नका, नाहीतर तुम्हाला फूड पॉइझनिंग होऊ शकतं। भोपळा आणि दूध सोबत घेऊ नका। भोपळा हा एक वॉटर कंटेंट, वॉटर रिच फूड आहे आणि दूध लॅक्सेटिव्ह आहे। दोन्ही कंबाईन झालं तर तुम्हाला गॅस्ट्रिक इश्यू, गॅस प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात होऊ शकतात। जर तुम्ही तिखट स्पायसी फूड खाताय आणि त्याच्यासोबत दूध खाताय तर स्पायसी जेवणाने ना पोटात ऍसिड प्रोडक्शन वाढते, सोबत जर दूध गेले तर ऍसिड रिफ्लक्स, अपचन असा त्रास होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही दुधासोबत कोणतीही अशी करी किंवा असं काही तिखट खाऊ नका। चिप्स सोबत, नमकीन सोबत दूध घेऊ नका, कारण खारट खाल्ल्याने ना तुम्हाला जास्त तहान लागेल आणि दूध घेतलं तर बॉडीमधले इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होईल आणि तुम्हाला ब्लोटिंग पण होईल। त्यामुळे दुधासोबत चिप्स, नमकीन वगैरे खाऊ नका। दुधासोबत अंडी, चिकन हे देखील खाऊ नका, कारण हे पचायला खूप जास्त जड असतं आणि जर हे पचलं नाही तर ह्याचे टॉक्सिन होतं, मग ह्याचा फॅट तयार होतो। त्यामुळे दूध आणि कोणतंच नॉनव्हेज, अंडी, चिकन, मटन हे घेऊ नका। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ दूध आणि दुधासोबत तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी खायच्या नाहीयेत ह्याच्याबद्दल। तर तुम्ही यातली कोणती गोष्ट खात असाल तर आजच्या आज थांबवा। तुम्हाला काही शंका असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।